नमस्कार, मी पूजा खेतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत कोकणातील पारंपरिक पदार्थ आंबोळी। त्यासाठी लागणारं साहित्य घेतलं मी इथे 1 वाटी इथे शिळा भात घेतलाय मी, अर्धी वाटी चणा डाळ, 1 वाटी उडदाची डाळ, 4 वाटी तांदूळ, धणे, मेथी, बडीशोप, गूळ आणि मीठ। आपण याच्यामध्ये उडदाची डाळ आणि चणा डाळ एकत्र करून घेणार आहोत, ते धुवून घेणार आहोत आणि तांदूळ पण स्वच्छ धुवून घेणार आहोत। आपण याचा स्वच्छ धुवून घेतले। तांदूळ हा जुना घ्यायचा, आपण हे रेशनचा घेतला तरी पण चालेल। ने दोन्ही धुवून घेतले मी। याच्यामध्ये आता डाळीमध्ये आपण धणे, मेथी आणि बडीशोप हे आपण आता मिक्स करून घेणार आहोत। हे आपण आता दोन्ही हे आपण 5 तासासाठी आपण भिजत ठेवणार आहोत, नंतर मिक्सरला वाटून घेणार आहोत। आपले आता 5 तास झालेले आहेत ते भिजून, डाळ आणि तांदूळ हे काही चांगले असे भिजलेले आहेत। आपण आता हे मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत, भात, डाळी आणि तांदूळ। तर आपलं आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेतलं, हे चांगलं असं घट्टच ठेवायचं। नंतर आपण करताना ते पातळ करून घेणार आहोत। याच्यामध्ये आपण हा गूळ टाकणार आहोत, असं गूळ खाली टाकून घेऊया। आपण याला आता हे कोळशाचा असा स्मोक देणार आहोत। हे आपण 5 ते 7 तासासाठी असं झाकून ठेवणार आहोत। आपलं हे आता पीठ ठेवले त्याला 7 तास झालेले आहेत। आपण आता उघडून बघूया। वाव, छान पीठ आलेलं आहे। आपलं हे आता चांगलं पीठ आलेलं आहे। आपण याच्यामध्ये गूळ ठेवला आहे खाली, तो चांगला मिक्स करून घेऊया पिठामध्ये आणि नंतर आपण आंबोळ्या करून घेऊया। हे बघा, हे आपलं पीठ मस्त असं आलं आहे। मिक्स करून घेऊया आपण चांगलं। आपण याचा छोट्या पातेल्यामध्ये काढून घेतलंय। याच्यामध्ये आपण मीठ टाकूया चवीपुरतं, मिक्स करून घेऊया। आता आपण याच्या आंबोळ्या करून घेऊया। आपण आता इथे पॅन गरम करत ठेवलंय, पण हे कांदा नसेला तेल लावून घेऊया। आपण आता आंबोळी करून घेऊया। पिठामध्ये थोडी हळद टाकले। आता आपण आंबोळी घालून घेऊया। थोडं 2 मिनिटं आपण झाकण ठेवूया। आपण आता झाकण काढून घेऊया। वरून थोडंसं आता तेल टाकून घेऊया आपण। छान जाळी सुटले आंबोळीला। त्या साईडने चांगले शेकले आंबोळी। आपण आता पलटी करून घेऊया। छान अशी जाळी आली आंबोळीला, मस्त कलर आला। आपले आता खालच्या साईडने पण शेकले बघा, मस्त झाले। आपण आता काढून घेऊया आणि सर्व करूया। हे आपलं तयार झालेलं आहे पारंपरिक कोकणी पदार्थ आंबोळी। हे तुम्ही चहाबरोबर, काळ्या वाटाण्याची भाजी, चटणी कशाबरोबर खाऊ शकता। ही तुम्ही रेसिपी नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।